हिंदवी स्वराज्याचे संस्थापक यांच्या जन्माने पुढे झालेली आपली शिवजन्मभूमी अर्थात चैतन्य महाराजांचा आशीर्वाद या भूमीला आहे. कपटकेश्वर महाराजांचा सदैव हात आपल्या डोक्यावर आहे. एक आता शिक्षणाची पंढरी असलेली ही ओतूर नगरी आहे आणि ओतूरच्या या मोनिका चौकामध्ये आज अतिशय ऐतिहासिक निर्णयासाठी आपण सर्व मंडळी आज रस्त्यावर आलेलो आहोत. तो निर्णय असा आहे की शासनाने कुणाला विश्वासात न घेता जे अनेक वर्षापासून म्हणजे ब्रिटिश काळापासून माळशेज पासून तर आपण नगर जोडला गेला पाहिजे आणि पुण्यापासून आपण नाशिकला जोडलं गेलं पाहिजे हे लोहमार्ग पूर्वीपासून प्रस्तावित आहे. म्हणजे आपल्या ही सर्वांच्या जन्माच्या अगोदरपासून आपल्या काही जाणकार लोकांनी याच्यावर वारंवार हे आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. दिल्लीच्या तख्तावर आवाज द्यायचा प्रयत्न केला परंतु त्याच्यामधून सगळे शेवटी आपल्याला मागच्या 10 वर्षामध्ये एक चांगलं उत्तर आलं. या एका मिटिंगला शिवाजीदादा आढळराव पाटील बरोबर मी सुद्धा गेलो होतो आणि राज्य शासनाने आपला वाटा उचलून आपल्या सर्वांना या रेल्वेचा मार्ग सुखकर करायचा म्हणून खरं तर पेपर नोटीस झाली, अधिकाऱ्यांना सुरुवात झाली, लोकांना पैसे द्यायला सुरुवात झाली. ठीक आहे, संमिश्र काही प्रतिसाद होता नव्हता. काही ठिकाणी मोठं मागायचं रे, त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला जास्तीचा पैसा आला पाहिजे. काहींचं म्हणणं की आम्ही भूमी राहून जाऊ. तर बरेचशी लोक जी आपण सोडून आहे, आपण आंबेगावची नगर सोडली तर खालच्या सगळ्या नगरच्या लोकांना असं वाटतं, संगमनेर खेडे मोठा या सगळ्या लोकांना वसंतराव की रेल्वे घेता आम्हाला खरा जास्त पैसा मिळणार. शेवटी शेतकरी आहे, संघर्षातून उभा राहणारा, सुख दुःख झेलणारा, आयुष्यभर या काळ्या आईची सेवा करणारा शेतकरी. पण याला सुद्धा माहित आहे की आपल्याला काय दिल्याशिवाय आपल्या भारताचा विकास होणार नाही, आपल्या राज्याचा विकास होणार नाही. खरं जर करणं कोण असेल, दातृत्व कुणाच्या जर पोटामध्ये असेल तर ते फक्त केवळ शेतकऱ्यांच्या. काही 5 धरणं जमिनी कुणाच्या गेल्या, शेतकऱ्यांच्या. पाट काढले, कालवे झाले, जमिनी कुणाच्या गेल्या, शेतकऱ्यांच्या. मोठे मोठे महामार्ग झाले, जमिनी कुणाच्या गेल्या, शेतकऱ्यांच्या. GMRT आलं, जमीन कुणाच्या गेल्या, शेतकऱ्यांच्या. शेतकरी सारखं दातृत्व आता जरी मी होतो नशिबाला आहे आताची पिढी का त्या कमीत कमी सरकारच्या गोष्टी लक्षात आली की आम्हाला जमीन हे विकत घ्यावी लागेल. त्याचे इथून पुढचे जे आमची साधी मंडळी होते, आपले आजोबा पुजोबा खाबर पजोबा, एवढे रस्ते झाले, एवढे महामार्ग झाले, एवढे आता सगळ्या गोष्टी प्रोजेक्ट आले, GMRT आले. आम्हाला काय दिलं यांनी? मावशे कुठे काय दिलं आपल्याला? काय पैसे दिले आम्हाला? त्यामुळे हा लढा आमच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. मी आधीच बोलणार नाही, फक्त 2 गोष्टी मी आपल्याला सर्वांना सांगेन. आंदोलनाची मेन कुठं आहे? आपण इथे जे महामार्ग रोखू सगळं करू तेवढी आपल्यात हिंमत आहे. त्याच्या वेळेला आपण आंबेगाव तालुक्याच्या मी गेलो होतो, हल्ला झाला तेव्हा सांगितलं होतं तुम्ही खाली बसू नका, एका ठिकाणी चला. आणि आम्ही अवसरी पाठल्यावर मोठा आंदोलन छेडलं. त्याची नोंद मुख्यमंत्री घेतल्या तातडीची बैठक लागली. ते होईल, पण जर नगर जिल्ह्याचे पालकमंत्री जर रेल्वे तिकडे घेऊन जायचा अट्टास करतात तर आम्हाला सुद्धा पालकमंत्री आहे, ऐकलंय? काय नाव आहे त्यांचं? पालकमंत्री नाव काय? अजितदादा पवार. ते आपल्या सर्वांचे आहेत ना, आपल्या सर्वांचे. मला असं वाटतं की पालकमंत्र्यांना आपण पहिला भेटलं पाहिजे सर्वांनी. आजी माझे खासदार, आजी माझे आमदार, सुकाणू समितीची आपण सगळ्या तालुक्याची तयार करू. खेड, साखर, आंबेगाव, पुण्याला ते जर अकोले, सिन्नर, शेवट नाशिकपर्यंत ही सुकाणू समिती आपण तयार करू ना. ज्या ज्या लोकांनी याच्यात योगदान दिलंय, ज्या लोकांना याच्यामध्ये बरोबर काम करायचंय, अशी सगळ्यांची सुंदर आपण चेन तयार करू. परंतु पुणे जिल्ह्याच्या ह्या बाउंड्रीपर्यंत त्या बाउंड्रीपर्यंत आपण सगळे सदन मंडळी आहोत. म्हणजे नगरच्या जमिनीपेक्षा आपल्या जमिनीची किंमत केव्हाही जास्त आहे, केव्हा ह्याच्या रात्रीला. मग आपल्या जमिनीला तोला मुलाचा भाव आणि आमच्या जमिनीला या पुणे जिल्ह्याच्या असल्या क्रांतीची व्यवस्थेची ही असलेली सेमी स्पीड असलेली रेल्वे जी तुम्ही मार्गस्थ केली होती, जी तुम्ही मान्य केली होती. जगभरामध्ये 14 देशांमध्ये GMRT पेक्षा सेन्सिटिव्ह प्रोजेक्ट मधून 2 प्रोजेक्टच्या मधून रेल्वे गेलेली आहे.
दोन प्रोजेक्टच्या मधून म्हणजे आजच्यावर टेक्नॉलॉजी ते वापरू शकतात, आम्हाला काय अडचण आहे. आदरणीय सन्माननीय पालकमंत्री अजितदादा यांना भेटून आपण निर्वळीचा इशारा करूया आणि त्यांना सांगूया की जसं तिकडून नेतृत्व जबाबदारीने बाहेर पडले नगरचं, तसं पुणे जिल्ह्याची खिंड, पुणे नाशिकची तुम्हाला आमच्या शेतकऱ्यांसाठी लढावीच लागेल. ही भूमिका आपल्या सर्वांना घेऊन त्याच्यापुढे जावं लागेल. शेवटी ते आपले नेते आहेत, शेवटी त्याच्या शब्दामध्ये धाक आहे, वजन आहे, राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि ह्या भागात राहतात. त्याचा जिल्हा कुठला आहे? पुणा. आपला जिल्हा पुणा. हे सगळं करू आपण, त्यांना सांगून सगळं करू. त्यांना सोडून काहीच करायचं काही. जे करायचं ते त्यांना ठरवून करायचं. त्यामुळे इथले सुद्धा जेवढे शेतकरी जो मार्ग त्यांनी निवडला होता त्यांच्या सुद्धा मी गाव बैठका घेणार आहे उद्याच्या 2 दिवसामध्ये. अर्जंट एवढ्यावाल्यांचं काय म्हणणं आहे, कोणवाल्यांचं काय म्हणणं आहे, नारंगावाला काय म्हणताय, पुण्यानंतर वडगाव, काजळी, आळे, संतवाडी, कोळवाडी यांना विचारत पण घेतलं पाहिजे ना आपण. शेतकऱ्याला विचारत घेऊ आणि त्यांच्याशी चर्चा करून उद्या असं होईल, ही लढाई लढत असताना असं नको व्हायला. नाही साहेब आता मला नाही जमायचं. ते व्हायच्या अगोदर अंतस्थ व्यवस्थेची मागणी आपण करणं फार गरजेचं आहे. या लोकांना आपण विश्वासात घेऊन चर्चा करू आणि आदरणीय पालकमंत्र्यांना बरोबर घेऊन मला खात्री आहे की शिवभूमी कधीच पराभूत झाली नाही. आम्ही उत्तर नगर जिल्ह्याच्या लोकांना जर आता ही रेल्वे झाली तर फक्त नाशिक आणि आमच्या बसलेल्या जुन्नर मधून पुण्यापासून तर जुन्नर पासून तर ते नाशिक पर्यंत होईल एवढा विश्वास आपल्या सर्वांच्या वतीने व्यक्त करतो. नाही का? कुठून होईल? झालेचं प्रभाकरजी झालेच्या कुठून होईल? आपल्या शिवभूमीतून. तुम्हाला ऑलरेडी 2 लाईनी आहेत. शिर्डीला जाते पुण्यावरून, तुम्ही नगरहून जाताय पुण्याला, शिर्डीला, पुण्याला. तुम्ही आम्हाला का सोडलं? आमची अवस्था काय आहे? त्यामुळे मला असं वाटतं की हा अतिशय जबाबदारीचा विषय आहे. होता तरी मला काही लोक म्हटले की दादा तुम्ही लवकर आंदोलन छेडा. एवढं आंदोलन आपण सगळे एकत्र करू, सर्व पक्षीय. पण जुन्नर तालुका आपण एकत्र होईलच. या प्रसंगामध्ये शिवाजीदादा आढाव पाटलांनी पूर्वी काम केलंय. डॉक्टर अमोल कोल्हेने सुद्धा अतिशय प्रकटपणे आपली मतं मांडलेली आहे. ते सुद्धा अतिशय जबाबदार लढतायत. मनातले किंतु परंतु आणि पक्ष सगळे बाजूला ठेवा. काय होतं कधी कधी पक्षाचं एवढं वेळ लागलेलं असतं आपल्याला, तर आपण आपलं छोटू झाकून आणि लोकांचं पाहतो वाकुली सवय झालेली आपल्या सर्वांना. मला असं वाटतं की हे सर्व राजकीय जोडे बाजूला ठेवून आपण सर्वांनी शिवभूमीच्या सन्मानासाठी आणि पुणे जिल्ह्याच्या वैभवासाठी आणि माझ्या जुन्नर तालुक्यापासून तर या पुण्या नशिकचं जे स्वप्न ब्रिटिश काळापासून आहे, ही लोहमार्ग आज प्रस्तावित आहे, खूप वर्षापासून चाललंय. कारण हे सेंट्रलाइज असलेली जागा आहे. जुन्नर ही सेंट्रलाइज आहे. इथून नाशिक 100 किलोमीटर, इथून नगर 60 किलोमीटर, इथून पुन्हा 100 किलोमीटर, इथून मुंबई 100 किलोमीटर. मला एक सांगा हो, आम्ही एकच रेल्वे नाही म्हणत आहे. आमचं भांडण आता जोरात होणार आहे. आमच्या थोड्या जागा जरी गेल्या तरी चालतील, परंतु आम्हाला पुन्हा नाशिक तर आम्ही जिंकूच, पण पुन्हा नाशिक बरोबर महाशेठ नगर सुद्धा घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही. हा विश्वास मला तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे. त्या दोन्ही लढाईला आपल्याला लढल्या पाहिजेत, ताकदीत लढल्या पाहिजेत. एका जन आक्रोश उभा राहिला तर ह्या लोकशाहीमध्ये काही होऊ शकतं. शिवाय लोकशाहीपेक्षा कोणी या जगामध्ये मोठा, जनतेपेक्षा कोणी मोठं, सगळ्या खुर्च्या या जनतेच्या समर्पित आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की ही लढाई आपण लढली पाहिजे. आता काही लोक तुम्ही सरकारमध्ये तुम्ही लढा. अरे बाबा, सरकार जनतेचं आहे. सरकार कधीच कुठल्या माणसाचं नसतं. सरकार हे जनतेचं आहे. समजा आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे. मला विचारलं मुख्यमंत्री कोण, तुम्ही काय सांगणार? देवेंद्र फडणवीस. समजा वसंतरावच्या पक्षाचे असं गृहीत धरा, मला माहित नाही त्याचा पक्ष आपण विचारतो. पण वसंतराव मुख्यमंत्री कोण? हा काय विषय येतो का? राजकीय विषय राहू शकत. ही लढाई आहे, ही लढली पाहिजे आणि ही लढून जिंकली पाहिजे. संघर्षात जो आनंद आहे तो दुसरा कशामध्ये नाही. तो संघर्ष आपण सगळे मंडळी करूया.
तमाम ओतूरकरांनी हे क्रांतिकारी पहिलं पाऊल टाकलं, तसं ओतूरचं कौतुकच केलं पाहिजे. कारण वारकऱ्यांचं पहिलं पाऊल रामकृष्ण हरी मात्र पहिला जाईल जगाला ओळखून दिला ना. कोणी दिला? रामकृष्ण हरी मंत्र. आणि शिक्षणाची गंगा थोडं हुशारीचं काय हो. मला खात्री आहे की आज ह्या भूमीमध्ये आपण उभं राहिलो ना, ही भूमी आपल्याला विजय दिल्याशिवाय राहणार नाही एवढा विश्वास व्यक्त करतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. विद्यमान आमदार म्हणून आपण आहात, माझे आमदार अपेक्षा बेनके आहेत. जर आपलं आंदोलन फेब्रुवारी महिन्यापर्यंत जर चाललं तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना किल्ले शिडीवर येण्यासाठी आपण बचाव करणार आहात का? शिवरायांच्या नावाचा आणि त्या उत्सवाला कोणी गालबोट लावणे निर्माण करू. कोण म्हणतं दुधाचं, कोण म्हणतं कांद्याचं, कोण म्हणतं रेल्वेचं. शिवरायांचं काय म्हणजे घेता आपण? शिवजयंती आपल्याला संधी दिलेली आहे. माझ्या हात जोडून विनंती आहे पुन्हा पुन्हा सर्वांना, आपण आतापर्यंत तुम्हाला आता दिल्लीला जायला हरकत आहे. आजी दादा आले आता समजा हा अधिवेशन उद्या येते, त्यांना भेटून आपल्याला दिल्लीच्या दफ्तरात जायला हरकत आहे. आपल्या लढाया ह्या पुढे आहेत मंत्रालयापर्यंत आणि केंद्रापर्यंत. शिवनेवर जर मागच्या एक हेलिकॉप्टर पाडलं लोकांनी, त्याच्यानंतर 4 वर्ष शिवजयंती थांबवली शासनाने, माझं नुकसान झालं. मेहरबानी करून शिवजयंतीच्या बाबतीमध्ये छत्रपती शिवरायांचा सन्मान आपण कायम ठेवू आणि ही लढाई मात्र आपण त्यांच्या दरवाजापर्यंत जाऊ. कुणाच्या? पालकमंत्री आहे, मुख्यमंत्र्यांचा दरवाजा आहे मुंबईला, केंद्राचा दरवाजा आहे रेल्वे मंत्र्यांचा. तिथं जायला आपल्या हरकत काय? त्याला बसवेला पदावर आपण सर्व लोकांनी घेतलेले. आपण तिथे जाऊन हा निर्णय करू आणि लढाई लढून जिंकू. दादा, बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.